दिल्ली येथे विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणस्थळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली आहे। यावेळी सुप्रिया सुळे यांनी सोनम वांगचुक यांच्याशी संवाद साधत त्यांच्या मागण्या आणि आंदोलनाची माहिती घेतली। तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढावा अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। फार जास्त दिवस झाले आणि सोनमजींचा हा लढा हा इथून पुढे आम्ही सगळे लढू, उपोषण सोडावं अशी विनम्र विनंती करायला आम्ही सगळे आलो। हम सब विनती करने आए सोनम जी को कि वो जो अनशन कर रहे हैं वो छोड़ दे। उनके लिए जो लड़ना है वो हम सब संसद में भी लड़ेंगे। संसद का सत्र सोमवार से शुरू हो रहा है और हम वहाँ उनको सारी जो बात है और नीट के बच्चों का जो है तो वहाँ हम सब बोलेंगे। अभी सत्र भी शुरू होने वाला है तो ये आवाज वहाँ भी आप लोग उठाएंगे? बिल्कुल उठाएंगे। आता ही भूमिका मांडलेली आहे की धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची आम्ही संसदेमध्ये पहिल्याच दिवशी मागणी करू। आमचं म्हणणं आहे की 2 मीटिंग इथे जर आंदोलन चाललं असेल तर आमची नैतिक जबाबदारी आहे की समाजात ज्या गोष्टी झाल्या आहेत त्या सरकार दरबारी पोहोचवल्या पाहिजे। एक भावना समाजात पालकांमध्ये युवा पिढीमध्ये आणि इथे एक आंदोलन चाललंय ज्याच्यात धर्मेंद्र प्रधानजींचा राजीनामा घ्या नाहीतर आम्ही उपोषण सोडणार नाही। मला असं वाटतं आम्ही जे लोकप्रतिनिधी आहोत आमची नैतिक जबाबदारी असते की समाजात ज्या गोष्टी झाल्या त्या संसदेत मांडल्याच पाहिजे आणि संसद सुरू व्हायच्या आधी 2 ठिकाणी याच्याबद्दल बोलणार आहे। एक तर रविवारी सकाळी एक ऑल पार्टी मीटिंग भारत सरकारने बोलवलेली आहे। त्या भारत सरकारच्या मीटिंग मध्येही शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विषय, भारतात कमी झालेला पाऊस तो एक अतिशय महत्त्वाचा विषय, त्याचबरोबर शिक्षणाच्या या परीक्षांमध्ये झालेला सावळा गोंधळ आणि राम मंदिरच्या ज्या काही व्हिडिओज येत आहेत असे अनेक गंभीर विषय आज देशाच्या समोर आहेत। आणि त्यामुळे त्या दिवशी जी ऑल पार्टी मीटिंग किरण रिजिजूंनी आणि सरकारने बोलवली आहे त्याच्यात हे सगळे विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सशी बोलून मांडणार आहोत। त्याचबरोबर सोमवारी सकाळी 10 वाजता माननीय खडगेजींनी एक इंडिया अलायन्सची मीटिंग बोलवली आहे। त्याच्यातही मी इथल्या भावना आणि इथली अस्वस्थता, पालकांमधली अस्वस्थता। धाराशिव जिल्ह्यात सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबारी पेरणीचे संकट ओढवल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलाय। बाजारात उपलब्ध झालेल्या बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाणामुळे अनेक ठिकाणी सोयाबीनची उगवण झाली नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे संघटनेचं म्हणणं आहे। या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने केली आहे। या संदर्भात कळंब तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं असून शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय। आम्ही याच्या अगोदर जे बोगस खत बियाणं आहे त्या संदर्भामध्ये तहसीलला कृषी अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं आणि आता ज्यावेळेस शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यावेळेस त्यांचं खरं बीज उगवलेलं नाही। तर आज दुष्काळाचं सावट आहे। पहिल्याच पेरणीला शेतकऱ्याला पेरणीची अडचण होती। आता ते खत बी परत घ्यायचं म्हणलं तर त्यांच्याकडे पैसा नाही आणि शासन म्हणतं की कंपनीला आम्ही कळवू, कंपनीकडून ज्यावेळेस काही मदत येईल त्यावेळेस ग्राहक मंचाकडून ती मदत तुम्हाला घ्या। पण आमचं मत असं आहे ज्या शेतकऱ्यांचं बियाणं उगवलेलं नाही त्या शेतकऱ्याला त्याच्या बांधावर थेट शासनानं मदत करावी। जे शेतकऱ्याचं नुकसान झालं ते नुकसान भरपाई शासनानं तात्काळ द्यावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल।